रुटीन विस्कटायला वेळ लागत नाही, पण विस्कटलेले रुटीन वेळेवर यायला मात्र खूप वेळ लागतो. माझ्यासोबत असंच काही घडलं. माझा ब्रह्ममुहूर्त उठायचा नियम बिघडला, कारण की माझी काही दिवस तब्येत बिघडली होती, म्हणून मी थोडासा शरीराला आराम दिला. आराम कशाचा, मी थोडंसं शरीराला जास्त सूट दिली वाटते. शरीरात जास्तच आराम केलं. सकाळी उठायला नको नकोच वाटत होतं, पण आज मात्र उठले मी ब्रह्ममुहूर्तावर आणि मस्त अशी सकाळी सकाळी पूजा केली. देवपूजा केलं की भारी वाटते आणि दंडवत प्रणाम करून घेतलं देवाला. त्यानंतर किचन मध्ये येऊन मस्त असा गरमागरम चहा घेतला आणि खूप सगळे टमाटो कापलेले होते, कारण की मला आज टमाट्याची चटणी बनवायची होती. पहिल्यांदा टमाटे आपल्याला सगळे असं विरघळू द्यायचे फोडणी देऊन, त्यानंतर ना आपल्याला त्याच्यात मसाले टाकायचे, म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत. काळा मसाला, धनिया पावडर, लाल तिखट सगळं टाकून घेतलं. इथं हळद, मीठ आणि 2 चमचे ना मी भाजलेल्या खोबऱ्याची पूड सुद्धा टाकली बरं काय, खूप टेस्टी लागतं. त्यानंतर आंबटपणा बॅलन्स करायसाठी टमाट्याचा इथं मस्त गुळाची पावडर टाकली. झाली आपली टमाटो चटणी. एकदम भारी लागते बघा, कशासोबत बी खातो मी. त्यानंतर चपात्या लाटल्या आणि लेकराचं रडणं बघून कोणाला बी दया येईल असं लेकरू माझं रडत होतं. त्याचं कारण तुम्हाला समोर समजेलच बघा. आता आम्ही ह्याच्यासाठी चाललो होतो, लेकराच्या रडण्यासाठी. आता रडणं बंद झालं बघा, ह्याच्यासाठीच रडणं चालू होतं. व्हिडिओ आवडला चॅनलला